हॅलो फ्रेंड्स, VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते आहे. चला सुरुवात करूया. ट्रू ब्युटी ऑफ लव भाग 100. तर बघता बघता आपले 100 भाग पूर्ण झालेत. कथा ही आता लवकरच संपणार आहे आणि फार तर आणखी 20 भाग असतील. सो चला सुरुवात करूया आजच्या भागाला. मीराला सकाळी जाग आली तर ती शंतनूच्या घट्ट मिठीत मिटली होती. तो मात्र अजूनही गाढ झोपलेला दिसत होता. रात्री दोघांत घडलेल्या त्या उत्कट क्षणांची धुंदी अजूनही उतरली नव्हती. तिला असंच वाटत होतं. तो उत्कर्ष बिंदू ओसरल्यानंतरही त्याचं ते उत्कटपणे तिच्या चेहऱ्यावर किस करत राहणं आताही तिला जसंच्या तसं आठवत होतं. त्या क्षणांना फक्त आठवूनच आत्ताही ती मोहरली. त्याचं इतकं प्रेम करणं पाहून तिच्या मनात त्याच्याविषयी आणखीन जास्त प्रेम निर्माण होऊ लागलेलं. कल्पनेत पाहिलेलं ते आयुष्य सत्यात तर उतरलेलं खरं, पण आता ते तिला कधीच हरवायचं नव्हतं. त्याच्यात आणि तिच्यात तिला दुसरं कोणीही खपणार नव्हतं. तो माझा आहे ही भावना तिच्या मनात वाढू लागलेली. शांत झोपलेल्या त्याला एकटक पाहत तिचं तिच्या विचार विश्वात भ्रमण चाललेलं. उठावं नाही वाटत आहे खरं तर, पण उठावं तर लागेल आता, मनात म्हणत ती हळूच त्याच्या मिठीतून बाहेर पडली. बाजूला झाल्यावरही त्याच्या गालांवर ओठांची मोहर उमटवायची जाम इच्छा होत होती तिची, पण तिनं ते टाळलं. पुन्हा तो उठला तर मग काही खरं नाही, नकोच, आधी आवरते म्हणत ती सरळ फ्रेश व्हायला आणि ब्रश करायला बाथरूममध्ये शिरली. सगळं आवरून झाल्यावर मीराने किचनमध्ये येत नाश्ता करायला घेतला होता, पण तिला काही सापडतच नव्हतं. खरं तर सकाळी तिला चहा लागायचा, पण चहा आणि साखरेचा डबाही तिला सापडत नव्हता. ॲटलिस्ट कॉफी तर करावी, नाहीतर चहा तरी, म्हणून ती दोन्ही गोष्टी शोधू लागली, पण तिच्या हाताला काही येत नव्हतं. मग ती कट्ट्यावर चढली आणि शेल्फ उघडून त्यात एक एक गोष्ट पाहू लागली, पण एवढ्यात पाठीमागचा एक डबा काढताना दुसऱ्या एका बर्नीला तिच्याच हाताचा धक्का लागला आणि ती छोटी काचेची बर्नी खाली पडली. चांगलाच आवाज झालेला. काचेचे तुकडे खाली रूमभर विखुरले होते. अगदी तो आवाज झोपलेल्या शंतनूच्या रूममध्येही गेला होता. मीरा 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 खाली गेली की काय? मीरा. तो न उघडणारे डोळे उघडून आवाजाने बेडवर उठून बसलेला आणि तिला आवाजही देत होता. ती आजूबाजूला दिसत नव्हती. मग मात्र काय झालं पाहायला ब्लँकेट बाजूला करून तो खाली निघाला. ती तोवर काचांचे तुकडे सुपात भरत होते. अगं काय करतेस तू? एवढ्या लवकर कशाला उठलीस यार मीरा? सॉरी, माझ्याकडून एक बर्नी फुटली, ती तोंड बारीक करत म्हणाली आणि हातात भरलेल्या काचांची सुपली तिथंच बाजूला ठेवली. इट्स ओके, जाऊ दे ना. काय शोधत होतीस? चहा आणि साखरेचा डबा शोधत होते. अगं पण इतक्या लवकर कशाला उठायचं? थोडी ना आज कुठे जायचंय, आणि चहा साखर तिथे नाही, इकडे आहे. कॉफीचं ही इथेच आहे बघ, तो तिला काढून देत म्हणाला. ओ सॉरी, मला माहीत नव्हतं. ठीक आहे ग, चला आता झोपायला, नंतर करतो चहा वगैरे. तो तिला पकडून वर नेऊ लागला. अरे नाही शंतनू, मला चहा प्यायची सवय आहे सकाळी. जा ना तू पण आवर, मी चहा बनवते की आपल्या दोघांसाठी. अगं आत्ताशी 7:30 वाजलेत मीरा. हो मी तेच सांगते, 7:30 वाजलेत शंतनू, 8 वाजतील आता. एक काय यार मीरा, इतक्या लवकर का उठलीस तू? माझी झोप नाही जाते यार. तो आळसावलेल्या आवाजात तिला मिठीत घेऊन सगळा भार तिच्यावर टाकत म्हणाला. अरे काय करतोयस? ठीक आहे, तुझी नाही ना झोप जाते, तू जाऊन झोप. ए नाही ना, मला तू हवी आहेस. हे वेडोबा, जा ना मग तू झोप, ती त्याच्या गालात मारत म्हणाली. तू चल ना मला सोडायला वर. तो बारीक तोंड करून म्हणाला. त्याच्या ह्या बोलण्यावर ती हसू लागली. चल ना प्लीज. बर चल. साधी मीरा खरंच त्याच्यासोबत वर निघाली होती.
त्याला वरती सोडून खाली येऊ असा विचार करत ती वर आली. शंतनूला तिने झोपू द्यावं या विचाराने बेडवर बसवलं, पण त्याने बेडवर आडवा होता होता तिलाही बेडवर ओढलं. अरे काय करतोयस शंतनू, भूक लागली आहे मला. हो ग, उठशील, तो तिला आणखी जवळ खेचत बोलत होता. अरे अंघोळ केली आहे मी पारुषा. असू दे. काय, तू अंघोळी केलीस? तो बाजूला होऊन तिच्याकडे पाहत विचारत होता. पण मग का केलीस तू, तेही मला सोडून? नाही नाही नाही, नॉट डन. आता पुन्हा करावी लागेल तुला माझ्यासोबत. ते मला काही माहीत नाही. गप रे, काही. ती मनमोकळी हसत होती त्याचं लहान मुलासारखं वागणं पाहून. आय लव्ह यू ना मीरा, तो तिला पुन्हा घट्ट मिठीत घेत म्हणाला. लव्ह यू टू शंतनू, ती त्याच्या जवळ जाताच कालच्या परफ्यूमचा अजूनही येणाऱ्या सुगंधात हरवत म्हणाली. फायनली दोघंही काही वेळाने उठले. आता घड्यात 9 वाजत होते. तो तिलाही आंघोळीला सोबत नेऊ पाहत होता, पण मीरा मात्र त्याला चकवा देऊन खाली किचनमध्ये पळाली आणि खाली येऊन सरळ तिनं चहा ठेवला. एका बाजूला नाश्त्याचं साहित्य महाप्रयासाने शोधलं आणि तिनं पोहे करायला घेतले. पोहे आता जवळपास होतच आलेले आणि तोपर्यंत आंघोळ वगैरे करून शंतनू खाली आला. शंतनू आला तो पुन्हा तिच्या जवळ आला. ए मीरा, दिस इज नॉट डन यार, तू अशी खाली पळून आलीस ना? तो तिला पाठीमागून जवळ घेत बोलला. अरे नाश्ता बनवायचा होता ना. अगं पण कुठं जायचं आहे का? जायचं नाही म्हणून काय झालं? मला भूक लागली आहे कधीची, आणि आता तर माझ्या पोटात काही केलं नाही ना तर मी मरेन. ती वळून त्याच्याकडे पाहत म्हणाली. ए काहीही बोलतेस हा, आणि मी असताना बरं असं होऊ देईन? बरं चल ना, पोहे तयार आहेत, घेऊ नाश्ता करायला? तिचे नाजूक ओठ बोलताना लयबद्ध हलत होते आणि त्याचं त्यांकडेच लक्ष होतं. तो एकटक तिला पाहत म्हणाला. हो घे ना, पण पण काय झालं? काही लागलंय का माझ्या चेहऱ्यावर? तिने संशयास्पदरित्या चेहऱ्याला हात लावत विचारलं. हो, एकच मिनिट, हां इथं काहीतरी लागलंय बहुतेक. तिचा गाल एका हाताने अलवार स्वतःकडे वळवत नकळत अंगठ्याने तिच्या ओठांच्या कोपऱ्याजवळ स्पर्श केला आणि काही लागलं नसताना ते काढण्याची नक्कल करत त्याने एकदम तिच्या जवळ जात ओठांत ओठ मिसळले. त्याच्या या अचानकच्या कृतीने ती शहारली. आता घे पोहे बाहेर. तो मिश्किलपणे हसत होता. तिनंही त्याला हसून फटका मारला आणि पोहे घेण्यासाठी वळली. तू पोह्याचं नेहमी चहा आणतो मीरा. ओके म्हणत गुलाबी झालेली ती भरदिशी पोहे घेऊन बाहेर निघून आली. दोघंही पोहे खायला बसले. मीरा त्याला आधी पोहे सर्व करू लागली. तो तिची प्रत्येक हालचाल मंत्रमुग्धपणे पाहत होता. घरात पहिल्यांदा मीराच्या रूपाने त्याचं असं कोणीतरी घरात आलेलं, त्याला तिला पाहताना हे सगळं प्रेमाने करताना पाहून खूप भारी वाटत होतं. शंतनू हे घे तुझे पोहे, कसे झालेत सांग ह, म्हणत ती स्वतःला वाढून घेऊ लागली. तू केलेत ना मीरा, म्हणजे छानच असणार, आय एम शुअर, म्हणत त्याने पोहे समोर येताच पहिलाच घास अगदी तत्परतेनं खाल्ला. ओ हो मीरा, इट्स ऑसम यार. गपरे, एवढं पण कौतुक करू नकोस, म्हणत तिनंही पहिला घास खाल्ला. अगं खरंच, मला तर अख्ख्या आयुष्यात असे कधीच जमले नाही आहेत. मीरा, आज पहिल्यांदा असं वाटतंय की ह्या घराला घरपण आलंय. बाबा आणि आजी असते तर किती खुश झाले असते माहिती आहे. आज ते असायला हवे होते. थँक्स मीरा, माझ्या आयुष्याचा भाग बनण्यासाठी. थँक्स तर तुला शंतनू. मला कधीच आयुष्यात असं वाटलं नव्हतं की तुझ्यासारखा मुलगा माझ्या आयुष्यात कधी येईल सुद्धा. असं का बरं? माझी मीरा काही कमी नाही. हे तुझं मोठेपण आहे शंतनू. म्हणजे बघ, तू असा हँडसम तर आहेसच, पण मनाने सुद्धा खूप सुंदर आहेस. जो व्यक्ती समोरच्या माणसाची नसलेली सुंदरता पाहू शकतो तो मनाने कितीतरी सुंदर असेल नाही का, अगदी कोणाच्याही पेक्षा. मीरा बोलत होती आणि तिच्या बोलतानाही डोळ्यात पाणी तरळलं. हे काय मीरा, आता तुझ्या डोळ्यात पाणी नकोय आम्हाला. अरे आनंदाश्रू आहेत हे. ती गोड हसली. ते काय मला माहीत नाही, हात दे तुझा. अरे कशाला, दे म्हणालो ना. ओके. ती तिचा उजवा हात पुढे करत म्हणाली तसा त्याने तिचा हात पकडला आणि त्यावर किस करून तो हात सोडला. आय लव्ड इट मीरा. स्वतःच्याच हातचं खायचा किती कंटाळा आला होता यार. खरंच ऑसम झालेत.
म्हणत तो भरभर पोहे संपू लागला होता. तो असे तिचं कौतुक करत पोहे संपत होता पाहून मीराही मनापासून समाधानी होत होती. तिनंही त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून पोहे खायला सुरुवात केली. दोघांचे पोहे काही वेळात संपले आणि आता दोघंही चहा पित होते. एवढ्यात नेमकीच डोरबेल वाजली. आता कोण आलं असेल, मीरा म्हणाली. नो आयडिया, थांब मी पाहतो. नाही तू बस ना, मी पाहते म्हणत मीरा त्याला बसून डोर उघडायला गेली. तिनं डोर उघडलं तर दरवाजात हातात बुके घेऊन अर्णवी उभी होती. शंतनू है क्या? हाँ है ना, आप आ जाओ ना अंदर, म्हणत मीराने तिला आत घेतलं. काय माहिती का, पण तिला यावेळी तिथं आलेली पाहून मीराला ते आवडलंच नव्हतं. तरीही तसं न दाखवता ती तिला म्हणाली, आप बैठो मैं उसको बुलाती हूँ. मीरा स्मित करत म्हणाली, या. ती आजूबाजूला रूम पाहत सोफ्यावर बसली आणि मीरा मात्र आत आली जिथं डायनिंग एरिया होता आणि शंतनू जिथं चहा पित होता. कोण आहे मीरा? ती अर्णवी आहे. अर्णवी? ती आता इथे काय करते? थांब मी बघतो. तू तोपर्यंत तिच्यासाठी तेवढी कॉफी बनवशील? तिने होकारार्थी मान हलवताच तो बाहेर हॉलमध्ये निघून गेला आणि ती मनात वाटणाऱ्या कसल्याशा अस्पष्ट भीतीसह किचनमध्ये आली. तिच्यासाठी कॉफी ठेवत मीरा तिथंच थांबली. हे हाय, तुम यहाँ? शंतनूने बाहेर येऊन विचारलं. हाँ कांग्रेचुलेशन, ये लो बुके. वैसे पता चला परसों तुम्हारी शादी हुई तो सोचा तुम दोनों को मिलके ही आऊं. वैसे तुम्हारी वाइफ कहाँ है? हाँ है ना अंदर. मीरा, ए मीरा थोडी बाहेर येतेस? त्याने तिला आवाज दिला. हो आले म्हणत मीरा येतानाच तिच्यासाठी पाणी घेऊन बाहेर आली. ये लो पाणी, मीरा स्मित करत म्हणाली. ओ थँक्यू म्हणत तिनं पाण्याचा एक घोट पिला आणि शंतनूला पुन्हा म्हणाली, अरे शंतनू, मीरा को बुला रहे हो ना? अरे यही तो मीरा है, मेरी वाईफ. तो मीराला जवळ ओढत बोलला. मीराने आत्ता कसलाच मेकअप केला नव्हता, त्यामुळे ती अगदीच साधारण दिसत होती, अगदी त्या दिवशीपेक्षाही सिंपल. ओ यह मीरा है, आई एम सॉरी, अरे मैंने सच्ची में पहचान ही नहीं पाई इसे. मुझे लगा मेड ही है और इसने मेकअप भी तो नहीं किया. सो सॉरी बट कॉंग्रॅच्युलेशन मीरा, विश यू हॅपी मॅरिड लाईफ. ती तिच्या हातात हात देत म्हणाली, पण तिचा प्रत्येक शब्द जणू मीराला बोचत होता. थँक्यू. शंतनू तुम्ही बसा बोलत, मी कॉपीचं पाहते, मीरा म्हणाली, पण तिच्या चेहऱ्यावर अस्पष्ट दुखरा भाव आलेला. अगं तू सुद्धा थांब ना मीरा, शंतनू तिचा हात पकडून म्हणत होता. अरे कॉफी ठेवली आहे मी गॅसवर, आलीच घेऊन, अर्णवीला स्मित देऊन म्हणत ती आत निघून आली. पण तिचा नकळत अपमान करायचा प्रयत्न करत असलेली अर्णवी तिच्या आता डोक्यात बसत चाललेली. आजचा पार्ट इथंच संपलाय. अर्णवी खूप मोठं वादळ घेऊन येणारे शंतनू आणि मीराच्या आयुष्यात. दोघांचं प्रेम तर आहे, विश्वासही आहे, पण कधी कधी संवाद न साधणं हे सुद्धा खूप प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. तर बघूया आता अर्णवी दोघांच्या आयुष्यात काय काय गोंधळ घालते. कथा ऐकत राहा टू ब्युटी ऑफ लव्ह. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा आणि मला सपोर्ट करा. थँक्यू सो मच.